की संजय राऊतांचे तर सगळे सगळे काळे धंदे मी बाहेर काढणार आहे. खबऱ्या हो, अलमपणाला सांगा की सुषमा अंधारे एकटीच फिरते. बघा खोके विके, मी खोक्यावर बोलणार नाही. बघा माझा भाऊ शंभूराजे देसाई माझा भाऊ आहे आणि मी भावांचा आदर करणारी पोरगी आहे. माझ्या भावाने सांगितलंय की खोक्यांवर बोलू नका, त्रास होतोय, त्यामुळे मी अजिबात खोक्यांवर बोलणार नाही. खोक्यांवर आपण सुद्धा बोलू नये. खोके हा शब्द वाईट असतो आणि कुठे खोके घेतले, कुठे खोके घेतले, खोके घेऊन कोण कुठे गेलं आणि 50च खोके घेतले. त्यामुळे खोक्यांवर आपल्याला काही बोलायचं नाही. खोके कशासाठी घेतात? खोके घेऊ नयेत कुणीही, खोक्यांवर कुणीही बोलू नये. मला खोके घेतलेले खोके असं मला काही आवडत नाही. मी कधीच खोक्यांवर बोलणार नाही. मी खोक्यांबद्दल ब्र शब्द सुद्धा मला नकोच आहे बाबा. ते कशाला खोके बिके बोलायचे, आपल्या भावांना आवडत नाही. जाऊ दे बाबा. शंभूराजे, मी अजिबात आरोप केलेला नाही. मी म्हणते की अरे लोक हो, खोक्यांबद्दल बोलू नका रे, खोक्यांवर घोषणा देऊ नका रे. मी घोषणा दिल्या नाही. बघा शंभूराजे देसाई, मी अजिबात घोषणा दिलेल्या नाहीत. ते लोक काय त्यात आता कुणाला नोटीस पाठवायची? आपण काही बोललो का? आता हे सगळं असं वातावरण असतं. आता आम्ही काय करणार? आता ते कोण सांगायचो आमच्या भावांना काय? म्हणजे अरे बाबा, अडचण अशी आहे की बूंद से गई सो हौद से नहीं आती है, वो नहीं आती है हौद से. दादा हो, यांना मासे गळाला लावायचे होते म्हणून यांनी काय केलं? अख्ख्या महाराष्ट्राचं पाणी गढूळ करायचा प्रयत्न केला. अख्ख्या महाराष्ट्राचं सांस्कृतिक आणि सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक सगळ्या प्रकारचं वातावरण यांनी गढूळ केलं, कारण यांच्या गळाला यांना मासे लाव. या देशातली जागृत अभ्यासू नागरिक म्हणून, आणि मी वारंवार सांगते की आय एम अ टॅक्स पेअर सिटीजन. मी ऐत खाऊ नाहीये. म्हणजे भाजपचे बाजार बुनगे आणि भिकार भाजने जर सांगत असतील आणि ते जर असं म्हणत असतील की अरे आम्ही टॅक्स वाजव, आपण टॅक्स देणारे लोक आहोत, हे कसला टॅक्स देता रे? अरे मी पाणी पट्टी भरते, मी घर पट्टी भरते, मी लाईट बिल भरते, मी टोल नाक्यावर पैसे देते, मी वाहतुकीचे सगळे नियम पाळते, मी संविधान पाळते, मी नियमित टॅक्स भरणाऱ्यांपैकी आहे. त्यामुळे मला बोलायचा आणि प्रश्न विचारायचा अधिकार आहे. बच्चू भाऊ स्वतः बोलले. शंभू दादा मी बोलले नाही. बच्चू भाऊ काय म्हणले? अहो काय बोलून राहिले म्हणले? आम्ही लग्नाला बी गेले तर लोक म्हणून राहिले की काय हे बा खोकेवाले आले. लग्नाला बी गेलो तर ते म्हणून राहिले की खोकेवाले आले, खोकेवाले आले. काय ले बाप्पा, आम्ही कळले तुम्हाला? आम्ही गुवाहाटीला ह्यासाठी आले होते का बाप्पा? काऊन करायली असे? मला तर समजूनच नाही राहिले की मी तुम्हाला एवढे सगळे पाठिंबा दिले, तिथपर्यंत आले आणि तुम्हीच मला मंत्रिमंडळात घेऊन नाही राहिले बाप्पा. असं कसं असतं? तर त्यावर मी बोलायच्या आधी असा मोबाईल करून ऐकत होते. मला कुणीतरी लिंक पाठवली की एक कुणीतरी गुलाब भक्त त्याने एक व्हिडिओ केला. हा देख, आपण मोठं करायचं नसते अशा लोकांना, सोडून द्यायचं. आता काय झालं, त्या बिचाऱ्याने व्हिडिओ केला आणि म्हटलं गुलाबराव आमची शान आणि मान आणि आन आहे आणि त्यांच्याबद्दल आपण अपशब्द काढाल तर खबरदार, चंधड्या होतील राई एवढ्या, खबरदार. घाबरले की मी, लयच घाबरले राव. काय कमाल आहे. काय दादा, अरे काय, अरे दादा तू व्हिडिओ टाकलास तर 3 दिवस झाले दादा, त्याला 500 लोकांनी बघितलं नाही रे. ह्याच्यातच काय ते कळलं तुझा शान मान आणि आन. आणि दादा तू खरंच संविधानाचा भोगता असशील तर तुझी दातखीळ बसली होती का रे? एकीकडे ताई म्हणणाऱ्या, तू ताई आपल्याकडे बहिणीला म्हणतात की तुझ्या ताईला, तुझ्या बहिणीला जेव्हा त्याने अपशब्द काढले तेव्हा मंत्री म्हणून त्याच्या समोर जी हुजुरी करणारा तू काहीच बोलू शकला नाहीस आणि तू इशारे द्यायचे. एकटी सुषमा अंधारे येऊन भेटायला तयार आहे तुम्हाला, एकटी. मी आठवण करून दिली पाहिजे. 2014ला जेव्हा माझ्या एका संविधान सभेच्या भाषणानंतर मनसेच्या लोकांनी माझ्या विरोधात राळ उठवली होती, तेव्हा सुषमा अंधारे एकटीच चालत विक्रोळीपर्यंत गेली होती
आणि सुषमा अंधारेच्या सोबत 40,000 अनुयायांचा जथ्था होता. हे महाराष्ट्राने बघितलंय. अरे एकटी होते तेव्हा इतकी डेअरिंग होती, आता तर सन्माननीय उद्धव साहेबांची शिवसेना माझ्या सोबत आहे. आता तर उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव माझ्या सोबत आहे. नाद करू नका रे, नाद करू नका. सन्माननीय संजय राऊत साहेबांवरचे सगळे आरोप हे कोर्टाने अक्षरशः बालिश ठरवले आणि कोर्टाने सांगितलं की याच्यात काहीच तथ्य नाहीये. पण असं असताना सुद्धा आमचे किरीट भाऊ म्हणाले की संजय राऊतांचे तर सगळे सगळे काळे थंते मी बाहेर काढणार आहे. काढा भाऊ, तुम्ही सगळे काळे थंते बाहेर काढ. पण माझा प्रश्न आहे की अरे दादा, राऊत साहेबांच्या पोरीच्या लग्नात गजरेवाल्याला किती गेले, पार्लरवाल्याला किती गेले, मेहंदीवाल्याला किती गेले, कपडे शिवायला दिल्यावर टेलरवाल्याला किती गेले, याच्या जेव्हा चौकशा किरीट भाऊ स्वतः जाऊन करत होते, ते किरीट भाऊ बघा, हा मी किरीट भाऊ तुमच्यावर आरोप करत नाहीये, मी किरीट भाऊंवर टीका सुद्धा करत नाहीये. उलट मी म्हणते की मी किरीट भाऊंच्या नावाचा गंडा बांधायला तयार आहे. हे शिवबंधन सोडून मी गंडा बांधायला सुद्धा तयार आहे. फक्त माझी एकच म्हणणं आहे की किरीट भाऊ बीकेसीच्या मेळाव्यामध्ये जो पक्ष रजिस्टर्ड नव्हता, ज्या पक्षाची नोंदणीही झाली नव्हती, त्या पक्षासाठी ज्या हजारो बसेस सोडल्या गेल्या, जे अत्यंत लॅविश फूड दिलं गेलं, जे अगदी हायटेक आणि हायड्रोक्लिक काय ते लिफ्ट वगैरे वापरल्या गेल्या, आणि ही सगळी जी यंत्रणा करोडो रुपयांचा चुराडा करून जी उभी केली, ते करोडो रुपये कुणाच्या खात्यातून गेले यावर किरीट भाऊ कधी बोलणार? किरीट भाऊ आपला तो फेकू आणि दुसऱ्याचा तो पप्पू, असं कसं चालेल? आपण कुणाला शिवी दिली का? नाही. आपण कुणाला एकेरी बोललो का? नाही. आपण कुणाचा उपमर्द केला का? नाही. आपण तर कायद्याच्या चौकटीत राहून प्रश्न विचारतोय. आता गृह मंत्रालयाची अडचण अशी की गुन्हा काय दाखल करायचा? तुम्हाला आश्चर्य वाटेल, जळगावच्या 4 सभा दणदणीत झाल्यानंतर 3 महिन्याच्या बाळाने यांची अक्षरशः पिस जेव्हा काढली तेव्हा हे बेचैन झाले आणि 5वी सभा होऊ द्यायची नाही म्हटले. काय करावं बरं गृह खात्याने? सदरक्षणाय खलनिर्दनाय म्हणणारे आमचे हे सगळे भाऊ तिकडे तिगंगलीचं कारण पुढे करत राज्यभरात होणारी महाप्रबोधन यात्रा त्यांनी ठप्प पाडावी. पण त्यांच्या ट्रॅपमध्ये मी सहजासहजी अडकणाऱ्यांपैकी नव्हते. मी विचार केला की तिथे गेले असते तर किती लोकांनी सभा ऐकली असती? 2,00,000-2,500 लोकांनी. जर अशा पद्धतीने जर दमन यंत्रणेचा वापर करत असाल, ज्या स्वातंत्र्यासाठी क्रांतीवीर लहुजी उस्ताद साळवेंसारख्या लोकांनी जीवाची बाजी लावली, ते स्वातंत्र्य धोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असाल, जे स्वातंत्र्य अबाधित राहावं म्हणून इथं संविधानिक चौकट दिली आणि ती संविधानिक चौकट देताना घटनेच्या 4थ्या प्रकरणामध्ये आम्हाला मार्गदर्शक तत्व सांगितली आणि त्या मार्गदर्शक तत्वामध्ये महत्वाची गोष्ट सांगितली की स्टेट शुड बी टेक केअर ऑफ ईच अँड एव्हरी ब्रेड अँड बटर. राज्याने प्रत्येकाच्या रोजीरोटीची काळजी घेतली पाहिजे. जो शिकलेला आहे त्याला नोकरी द्या, ज्याला नोकरी नाही त्याला उद्योगधंद्याचं भांडवल द्या, ज्याला उद्योगधंद्याचं भांडवल नसेल त्याला किमान रोजगार हमी योजनेचं काम द्या, ज्याला तेही नसेल त्याला बेरोजगारीचा भत्ता द्या. पण राज्यात कुणी उपाशी मरणार नाही याची काळजी घ्या. हे घटनेत सांगितलेलं असताना आता काय परिस्थिती आहे? आपण फक्त प्रश्न विचारतोय. आपण देवेंद्र भाऊंना फक्त प्रश्न विचारतोय की देवेंद्र भाऊ, आज आपण लहान लहान मुलांच्या मध्ये आज बालदिवस होता. आज बालदिवसाच्या निमित्ताने आपण बालमोहन शाळेमध्ये गेलात आणि निरागस लेकरांच्या सोबत गप्पा मारल्या. छान वाटलं आम्हाला. खरं तर देवेंद्र भाऊंकडून एकनाथरावांनी शिकलं पाहिजे. कारण एकनाथ भाऊ दादरच्या शिरोडकर शाळेमध्ये जाणार होते आणि सकाळी 7 ते 1 ची शाळा, लेकरं 7 पासून आलेली, 4:30 वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांचा पत्ताच नव्हता. लेकरं कोमेजून गेली, लेकरांना चक्रा यायची वेळ आली. पण शाळेची किती, शिरोडकर शाळेला मात्र अशी इतकी उत्साह भरलेला की काही झालं तरी आपल्या शाळेत मुख्यमंत्री आलाच पाहिजे. त्यांनी 4:30 वाजेपर्यंत लेकरं वेठीस धरली. कारण शाळा व्यवस्थापनालाही, जे काही शाळा व्यवस्थापन आहे त्याला सुद्धा आपला टेंभा मिरवायचा होता. शाळा व्यवस्थापनाला टेंभा मिरवायचा होता आपली की आमच्याकडे मुख्यमंत्री आलेत.
पण तो टेंभा मिरवण्यासाठी टेंभी नाक्याचा नेता मात्र वेळेवर आलाच नाही. काय करायचं त्याचं? जेव्हा आम्ही 4:20 मी पोस्ट टाकली आणि म्हटलं की मुख्यमंत्री महोदय लेकरं कोमेजली आहेत, कुणीतरी निरोप द्या मुख्यमंत्री महोदयांना. अरे बघा लेकरं तिकडं कोमेजली आहेत, 4:30 वाजलेत, 1 वाजता शाळा सुटणार होती. मुख्यमंत्री महोदय जाणार नसाल तर किमान कळवा त्या शाळेला की लेकरांना सोडून द्या. आणि मग 15 मिनिटांनी बातमी फ्लॅश व्हायला लागली मगाशी की मुख्यमंत्री महोदय शिरोडकर मध्ये पोचले. म्हटलं वा, शिवसेनेचा धाक आहे, चांगली गोष्ट आहे, अच्छी आहे, बात अच्छी आहे. देवेंद्र भाऊंकडून हे शिकण्यासारखं एकनाथरावांनी की बघा ते कसे अगदी आज्ञाधारक लेकरासारखे शाळेमध्ये गेले होते, ते कसे छानपैकी तिकडे बसले होते आणि ते गप्पा मारत होते आणि ते सांगत होते की मी मुलांशी संवाद साधला, ही मुलं देवाघरची फुलं, ही मुलं उद्याचं भविष्य आहे. पण देवेंद्र भाऊ उद्याच्या भविष्यासाठी तुम्ही काय ठेवलंय? देवेंद्र भाऊ तुम्ही त्या निरागस निष्पाप लेकरांच्या डोळ्यात डोळे घालून आज हे त्यांना सांगू शकलात का की बाळांनो तुम्ही खूप शिकणार आहात, खूप तुमच्या शिक्षणासाठी तुमचे आई वडील पैसे खर्च करणार आहेत, लाखो रुपये खर्च करून तुमचे आई वडील जेव्हा तुम्हाला उभं करतील आणि तुम्ही मोठे व्हाल ना बाळांनो, तेव्हा तुमच्यासाठी मी एकही नोकरी शिल्लक ठेवलेली नाहीये. मी इमानीद्वारे सगळे उद्योग गुजरातला पळवलेले आहेत. मोदीजींना काही प्रश्न विचारला की ते म्हणतात 70 साल से जो चल रहा था. अरे किती 70 साल से, लेकिन भाई और बहनों कोरोना की वैक्सीन हमने आपको मुफ्त पहुंचाई कि नहीं? पहुंचाई कि नहीं? बोलो पहुंचाई कि नहीं? एक लस फुकट दिली आणि सर्टिफिकेटवर फोटो छापला. त्या लशीपेक्षा ते फोटो छापण्याचा खर्च जास्त. पण मोदीजी विसरले की अरे गेल्या 70 वर्षामध्ये लेकरू जन्माला येण्याच्या आधीपासून ते लेकरू 4 वर्षाचं होईपर्यंत या देशात 14 लसी मोफत दिलेल्या आहेत 70 वर्षात. आणि त्या 14 लसी मोफत देताना त्याची जाहिरात केली गेली नाही. गोवर असेल, बीसीजी असेल, ट्रिपल असेल, देवी असेल, पोलिओ असेल. कॅमेरेवाले दादा तुम्हाला मिळेल की नाही लस? ते TV9चा कॅमेरा मिळाली का नाही लस? मिळाली ना? हा, तुमच्या दंडावर अशा मोठ्या चाराने एवढ्या टिकल्या तयार झाल्या असतील. फुकटातली लस आहे ती. त्याच्यासाठी सर्टिफिकेटवर फोटो छापला नाही 70 वर्षात कुणी. किती जाहिरात करावी या लोकांनी. अमृता वहिनींच्या केशभूषेबद्दल, वेशभूषेबद्दल किंवा टिकली न लावण्याबद्दल जर संभाजी भिडे बोलले असते अमृता वहिनीला तर चाललं असतं तुम्हाला. देवेंद्र भाऊ हे बरे नव्हे. म्हणजे तुमच्या घरातल्या लेकी बाळी सुना त्या लेकी बाळी सुना आणि बाहेरच्या पोरी कोणीच नाही. देवेंद्र भाऊ तुम्ही गृहमंत्री आहात, तुम्ही पालक आहात. आम्ही दाद मागितली पाहिजे तुमच्याकडे, आमचा अधिकार आहे. कारण मंत्री म्हणून तुम्ही तिथं बसलायत आणि मंत्री म्हणून तुमचे वेतन भत्ते, तुमच्या सोयी सुविधा, तुमचं संपर्क कार्यालय, तुमच्या पीएचा पगार हा आमच्या टॅक्सच्या पैशात होतो. खबऱ्या हो, अलमपणाला सांगा की सुषमा अंधारे एकटीच फिरते. सुषमा अंधारे एकटीच फिरते, कुठलाही बॉडीगार्ड घेऊन फिरत नाही. कारण सुषमा अंधारेला Y+ सुरक्षेची गरज नाही. Y+ सुरक्षा कुणाला लागते? ज्यांना याची भीती वाटते की ज्या लोकांची मतं घेऊन आपण निवडून आलो आणि सत्तेत बसलो, ज्या लोकांचा विश्वासघात केलाय तेच लोक आपण एकटे दिसल्यावर अंगावर धावून येऊन आपले कपडे तर फाडणार नाहीत. ही भीती ज्यांना वाटते ते Y+ सुरक्षा घेऊन फिरतील. सुषमा अंधारेला अशी सुरक्षा घेऊन फिरायची गरज नाही. कारण सुषमा अंधारेला खात्री आहे तिची सुरक्षा करायला हे हजारो, शेकडो, लाखो, करोडो शिवसैनिक भाऊ तिच्या सोबत आहेत. तुमच्या Y+ सुरक्षेची गरज नाहीये मला. त्यामुळे भास्कर दादांची सुरक्षा काढून घेणं, सुषमा अंधारेला सुरक्षा न देणं किंवा जाणीवपूर्वक आमच्या सगळ्या शिवसेनेच्या नेत्यांची सुरक्षा काढून घेणं, हे जे तुमचे कुटील डाव आहेत ना देवेंद्र भाऊ, हे कुटील डाव सगळ्यांना कळतात बरं. पण तरीही भास्कर दादा असतील किंवा राऊत साहेब असतील किंवा आम्ही सगळे असू, आम्ही ही नव्या स्वातंत्र्याची लढाई लढणारच आहोत.